कधीकधी प्रेम असंही असतं जिथे एकाचे पाय थांबतात पण दुसरा त्याला आपल्या प्रेमाने आयुष्यभर चालवतो. ही आहे त्या दोन आत्म्यांची कहाणी, आदित्य आणि साक्षीची, जिथे नातं पायांनी नाही तर हृदयाने चालतं. शहराच्या गजबजाटात हॉस्पिटलच्या थंड वासाने भरलेल्या वॉर्डमध्ये यंत्राचे बीप बीप आवाज, रुग्णांचे करुण स्वर आणि डॉक्टरांची धावपळ सुरू होती. त्याचवेळी एका छोट्याशा मुलाला रक्ताची तातडीची गरज होती. डॉक्टरांनी सभोवतालच्या लोकांकडे पाहिलं आणि विचारलं, कोणी रक्त देईल का? उशीर झाला तर भरपूर उशीर होईल. क्षणभर तिथं शांतता पसरली. सगळेजण एकमेकांकडे बघत उभे होते, पण कुणीच पुढं आलं नाही. तेवढ्यात एक आवाज आला, मी देतो रक्त. तो होता आदित्य. साधा सरळ दिसणारा मुलगा, डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर शांत स्मित. डॉक्टरांनी त्याला नेलं. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आदित्यच्या चेहऱ्यावर भीतीचा मागमूस नव्हता. तो जणू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या छोट्याशा मुलासाठी उभा राहिला होता. दरवाजाजवळ उभी होती साक्षी, मेडिकल स्टुडंट. तिच्या डोळ्यात आदित्यसाठी एक वेगळीच चमक होती. किती सहजपणे कुणासाठी स्वतःचं रक्त द्यायचं ठरवलं. आजच्या काळात असा माणूस दुर्मिळ आहे, ती मनात म्हणाली. रक्तदान संपलं. आदित्य बाहेर आला. त्याच्या हातावर पट्टी बांधलेली होती, पण चेहऱ्यावर एक समाधान होतं. साक्षीने त्याच्याकडे पाहून हलकंसं स्मित दिलं आणि म्हणाली, तुम्ही खूप मोठं काम केलं. तुमच्यासारखे लोक अजूनही आहेत म्हणून हे जग सुंदर आहे. त्या एका वाक्याने त्याच्या आयुष्यात पहिलं पान उघडलं. काही दिवसांनी कॉलेजमध्ये पुन्हा भेट झाली. सुरुवातीला फक्त नमस्कार, मग थोडं बोलणं आणि मग त्या गप्पा लायब्ररीत तासनतास सुरू राहू लागल्या. साक्षी पुस्तकात रमलेली असायची आणि आदित्य नकळत तिच्याकडे बघत बसायचा. कधी ती डोळ्यातून हसली की त्याचा दिवस उजळून जायचा. कॅन्टीनमध्ये दोघं एकच टेबलवर बसायचे. एकाच चहाच्या कपातून घेतलेल्या घोटांनी आणि समोशाच्या वाटणीने त्यांच्या नात्यात गोडवा वाढत गेला. एकदा संध्याकाळी कॉलेज सुटलं आणि पाऊस सुरू झाला. सगळे विद्यार्थी छत्र्या घेऊन धावत होते, पण आदित्य आणि साक्षी मात्र पावसात भिजत चालत राहिले. साक्षीने खोडकरपणे विचारलं, तुला भिजायला भीती वाटत नाही का? आदित्यने स्मित करत उत्तर दिलं, भीती पावसाची नाही साक्षी, भीती फक्त तुझ्या डोळ्यातील हसू हरवण्याची आहे. त्या क्षणी साक्षीच्या गालांवर पावसासोबत लाजरे अश्रूही चमकले आणि त्यांचं नातं मैत्रीतून प्रेमाकडे शांतपणे वळलं. त्या दिवशी सगळं अगदी साधं होतं. साक्षी कॉलेजमधून परतत होती. रस्त्यावर दिव्याच्या उजेडात हलका पाऊस सुरू होता. रस्त्यावरची गर्दी, गाड्यांचे हॉर्न आणि शहराची घाई गडबड, सगळं नेहमीसारखंच. साक्षी फोनवर आदित्यशी बोलत होती. आज अभ्यास खूप झाला, उद्या भेटूया बरं. आदित्य तिच्या आवाजातला थकलेलापणा ओळखून म्हणाला, ठीक आहे, पण रस्ता सांभाळून चाल साक्षी, मला काळजी वाटते तुझी. त्याचवेळी एक ट्रक वेगाने आला. साक्षी काही कळायच्या आत जोरदार आवाज आला, धाड. फोन जमिनीवर पडला. आदित्यच्या कानात फक्त साक्षीच्या किंकाळ्या आणि गाड्यांचे ब्रेक आवाज घुमले. साक्षीला तातडीने हॉस्पिटलमध्ये आणलं. रक्ताने भरलेले कपडे, डोळ्यात वेदना आणि पायांना गंभीर दुखापत. आदित्य धावत आला, घाबरलेला, डोळ्यातून अश्रू वाहणारे. तो डॉक्टरांच्या पायाशी पडला, काहीतरी करा सर, तिला वाचवा, मी सगळं देईन, माझं जग हीच आहे. डॉक्टरांनी तासनतास प्रयत्न केले. शेवटी ते बाहेर आले, गंभीर चेहरा घेऊन. जीवन धोक्यातून बाहेर आलंय, पण तिचे दोन्ही पाय आता चालणार नाहीत. त्या एका वाक्याने आदित्यचं जग कोसळलं. डॉक्टरांनी सांगितलं, तिचे दोन्ही पाय आता चालणार नाहीत. आदित्य घाईने दरवाजा उघडून आत गेला. पांढऱ्या बेडशीटवर, शरीरावर पांढरा गाऊन, हाताला सलाईनची बाटली जोडलेली, डोक्याजवळ मशीनचा बीप बीप आवाज आणि डोळ्यांतून हळूच वाहणारे अश्रू. साक्षी तिथे निश्चल पडलेली होती. तिच्या चेहऱ्यावर फिकटपणा होता, ओठ कोरडे पडले होते आणि डोळ्यात एकच प्रश्न होता, आता माझं काय? आदित्य तिच्या पलंगाजवळ बसला. त्याने तिचा थरथरणारा हात हातात घेतला. साक्षीने डोळे उघडले. त्याच्याकडे बघून हळू आवाजात म्हणाले, मी संपले आदित्य, माझं करिअर, माझी स्वप्न, माझं आयुष्य सगळं संपलं. तू मला विसरून जा. माझ्यासोबत राहून तुझं आयुष्य वाया घालवू नकोस. तिचा प्रत्येक शब्द जणू आदित्यच्या हृदयात सुरीसारखा घुसत होता. तो तिला पाहत होता. ती तुटलेली होती, पण त्याच्यासाठी अजूनही जग होती. साक्षीचं बोलणं ऐकून आदित्यच्या डोळ्यातूनही अश्रू गळू लागले. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला,
साक्षी, मला असं कधीही म्हणू नकोस. तू संपलेली नाहीस. तू माझं जग आहेस. माझं करिअर, माझी स्वप्न, माझं भविष्य सगळं फक्त तुझ्यात आहे. तो क्षणभर थांबला. तिच्या केसांवरून हात फिरत म्हणाला, तुला वाटतं तू चालू शकत नाहीस म्हणून आयुष्य थांबलं. नाही साक्षी, पाय थांबलेत, पण तुझ्या हृदयाची धडधड अजूनही जगाला हसवू शकते. तू डॉक्टर होऊन अनेकांना नवं जीवन देणार आहेस आणि मी तुझ्यासोबत प्रत्येक पावलावर उभा असेल. त्याच्या आवाजात वेदना होत्या, पण त्याहून जास्त ताकद होती. साक्षी, मी तुझ्या चालण्यावर प्रेम केलं नाही, मी तुझ्या हसण्यावर प्रेम केलं. मी तुझ्या पायांवर नाही, तुझ्या आत्म्यावर फिदा झालो आहे. तू जर चालली नाहीस तरी चालेल, पण तू माझ्यापासून दूर गेलीस तर मी एक क्षणही जगू शकणार नाही. आदित्यचे डोळे ओले झाले होते. त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं आणि शेवटी म्हणाला, तू माझ्यासाठी ओझं नाहीस साक्षी, तू माझं जग आहेस आणि मी तुला आयुष्यभर माझ्या प्रेमाने उचलून नेईन. अपघातानंतर दिवस बदलले. साक्षीच्या आयुष्यात व्हीलचेअर आली. एकेकाळी जिच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती, ते डोळे आता रोज आरशात स्वतःकडे पाहून प्रश्न विचारत होते, हे आयुष्य आहे का शिक्षा? ते आरशासमोर बसून हळूच रडायचे आणि आदित्य दरवाजाचा बाहेर उभा राहून ते आसवं ऐकायचा. त्याच्या हृदयाला काळजी खायची, पण त्याने हार मानली नाही. रोज तिच्या जवळ जायचा, तिला हसायला लावायचा, तिच्या व्हीलचेअरला घेऊन बागेत जायचा, झाडाखाली बसून तिला सांगायचा, साक्षी, तू अजूनही सुंदर आहेस. तुझी हसू अजूनही माझं जग उजळतं. फक्त तुझ्या 2 पावलांवरून आयुष्य ठरत नाही. त्याने तिची स्वप्न तुटू दिली नाहीत. तिला अभ्यास सुरू ठेवायला प्रोत्साहित केलं आणि काही वर्षात साक्षी डॉक्टर झाली. व्हीलचेअरवर बसूनही ती अनेकांना नवं जीवन देऊ लागली. त्या दिवशी साक्षीने पांढऱ्या साडीवर लाल बॉर्डर घेतला होता. सगळीकडे दिवे, फुलं आणि आनंद होता. पण तिच्या डोळ्यात अजूनही एक प्रश्न होता, मी खरंच आदित्यसाठी योग्य आहे का? फेऱ्यांच्या वेळी आदित्यने तिच्या हाताला घट्ट धरलं. समोर मंडपात लोक कुजबुजत होते. मुलगी चालू शकत नाही, तरीही हा मुलगा का करत असेल लग्न? आदित्यने ते ऐकलं. त्याने सगळ्यांसमोर मोठ्याने म्हटलं, हो, माझी साक्षी चालू शकत नाही, पण ती माझ्या आयुष्याला चालवते. तिच्याशिवाय माझं एक पाऊलही पुढे पडत नाही. आज मी तिच्याशी नाही तर माझ्या संपूर्ण जगाशी लग्न करतो आहे. साक्षी माझं संपूर्ण जग आहे. संपूर्ण मंडप शांत झाला आणि साक्षीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हे तर आयुष्यभराचे आनंदाचे होते. आज आदित्य आणि साक्षी लोकांसाठी एक आदर्श आहेत. साक्षी व्हीलचेअरवर बसूनही शेकडो लोकांचं जीवन वाचवते आणि आदित्य तिच्या प्रत्येक यशामागे उभा असतो. त्यांचं नातं सगळ्यांना शिकवतं, प्रेम म्हणजे एकत्र चालणं नाही, प्रेम म्हणजे आयुष्यभर एकमेकांना उचलून नेणं आहे. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला भिडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा खरी प्रेमकथा अजून तुमच्यापर्यंत आणायच्या आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.